उन्हाळा आला की घराघरात बनतो तो गोड रसाळ आमरस. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम उन्हाळा स्पेशल आमरस थाळी, ज्यात आपण बनवणार आहोत आमरस, बटाट्याची मसाला भाजी, पुरी, वरण भात, कांदा भजी आणि कुरडई. तर मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण थाळी बनवायला सुरुवात करूया. तर आपण आपल्या थाळीची सुरुवात साध्या वरण भातापासून बनवणार आहोत. तर मी इथे डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. डाळीमध्ये हळद आणि तांदळामध्ये थोडं मीठ आणि तेल घातलेलं आहे. आता आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे. मी सोबतच बटाटा पण लावून घेते उकडायला, म्हणजे एकासोबत आपले 3 काम होतील आणि आपला वेळ आणि गॅस दोघांचीही बचत होतील. तुम्ही पण असा शॉर्टकट वापरता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर एक साईडला कुकर लावून घेतलेला आहे आणि आता आपण पुऱ्यांसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. तर मी इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडं मीठ आणि थोडं तेल घालून छान असं आपल्याला पाण्याने घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. शक्यतो आपल्याला पुऱ्यांसाठी घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे. जर पीठ मऊ असेल तर पुऱ्या जास्ती तेल शोषून घेतात आणि त्यामुळे आपल्या पुऱ्या तेलकट होतात, म्हणून घट्टच पीठ मळा. आणि तसंही आपल्याला पाऊण तास हे पीठ झाकून ठेवायचं आहे, म्हणून थोडं घट्टच पीठ मळून घ्यायचं. पीठ आपलं छान असं घट्ट मळून झालेलं आहे. आता आपल्याला तेल लावून अर्धा ते पाऊण तास असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ पण आपलं छान मुरेल. तर आता आपण इथे भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. तर मी इथे कच्चा कांदा घेतलेला आहे, तो आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. सोबतच 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं लसूण आणि आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर आता एक कढईमध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे. तेल अगदी आपल्याला 2 पळी तेल घालायचं आहे. खूप कमी तेलामध्ये पण खूप छान भाजी होते ही. आणि थोडी मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला बारीक केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला इथे छान असं परतून घ्यायचं आहे, कारण की आधी आपण काहीच कांदा वगैरे काहीच आधी फ्राय केलेला नव्हता. डायरेक्ट आपण कच्चं वाटण तयार करून घेतलेलं होतं, म्हणून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बटाट्याची भाजी नक्की करून बघा, खूप छान लागते चवीला. या भाजीमध्ये आपण गरम मसाले अजिबात वापरले नाहीत. अगदी कमी साहित्यामध्ये खूप छान अशी भाजी तयार होते. वाटण छान असं परतून झालं की आपल्याला त्यामध्ये आता घरगुती सर्व मसाले घालून घ्यायचे आपल्या चवीनुसार. मीठ, तिखट, हळद, धनिया पूड आणि मसालेही आपल्याला छान परतून घ्यायचे आहे. मसाले छान असे परतून झाले की आपल्याला त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे. टोमॅटोची पण प्युरी आपल्याला 1 ते 2 मिनिट छान अशी परतून घ्यायची आहे. नंतर यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहे. बटाटे पण आपल्याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे. थोडा वेळ झाकून शिजवून पण घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून शिजवून पण घ्यायचे आहे. एक साईडला मी थोडं गरम पाणी पण करायला ठेवलं होतं. कुठल्या पण मसाल्याच्या भाजीमध्ये ना गरम पाणी घातलं की त्याची चव टिकून राहते. थंड पाणी न घालता कुठल्याही मसाल्याच्या भाजीमध्ये किंवा कुठल्याही भाजीमध्ये गरम पाणी घाला, म्हणजे चव तशीच राहते टिकून भाजीची. तर आता आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जशाप्रमाणे ग्रेव्ही हवी, पातळ घट्ट, तशाप्रमाणे तुम्ही पाणी घाला. तर आता आपल्याला भाजीला 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे. तर भाजी शिजते तोपर्यंत आपण भज्यांचं बॅटर तयार करून घेऊया. तर आता आपण कांदी भजी बनवून घेणार आहोत. तर मी त्यासाठी 1.5 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक पण लांब कट केलेला कांदा घालणार आहे आणि हिरवी मिरची थोडीशीच घालणार, कारण की लहान मुलं पण खातात, म्हणून हिरवी मिरची थोडीच घालणार. थोडा कढीपत्ता आणि कोथिंबीर पण घालून घेणार आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट, मीठ, हळद घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं आलं लसूण पेस्ट पण घालते आहे मी. आलं लसूण पेस्टमुळे छान चव येते. आणि थोडा ओवा पण घालायचा आहे. ओवा नेहमी हातावरती चोळून घालायचा, म्हणजे त्याचा सुगंध आणि चव दोन्ही छान येते. तर बघा, ओवा आपल्याला छान असा हातावरती चोळून घालायचा आहे, म्हणजे छान चव आणि सुगंध येतो. तर मी इथे सोडा न वापरता 2 ते 3 टेबलस्पून गरम तेल घालते आहे. यामुळे आपले भजे छान कुरकुरीत होतात.
आता आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाणी घालून भज्यांचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर आपल्याला एकदम पातळ पण नाही, एकदम घट्ट पण नाही बनवून घ्यायचं आहे. एकदम मध्यम असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला भज्याचं बॅटर करून घ्यायचं आहे. आता हे पण भज्याचं बॅटर मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. आणि इकडे आपली भाजी पण छान अशी शिजून झाली आहे. बघा आता आपल्याला यामध्ये थोडा काळा मसाला घालायचा आहे घरगुती, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि आपली मसालेदार बटाट्याची भाजी तयार आहे. तर बघा किती छान झाली आपली बटाट्याची भाजी. तर आता आपल्या थाळीची मेन डिश, आता आपण इथे आमरस तयार करून घेऊया. तर मी इथे आंबे घेतलेले आहेत. छान आपल्याला असे पिकले आंबे घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे छान असे हातानेच मऊ करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला रस काढायला सोपं जातं. तर आपण अगदी पारंपरिक पद्धतीने रस बनवणार आहोत. अजिबात मिक्सरचा वापर नाही करणार आहोत, कारण की पारंपरिक पद्धतीने रस केलेला खूप छान चवीला लागतो. तर बघा अशा प्रकारे आपल्याला आंबे असे मऊ करून घ्यायचे हातानेच. असं पारंपरिक पद्धतीने आमरस केलं की छान जाडसर टेक्स्चर येतं आपल्या आमरसला, आणि खूप छान चवीला लागतो. गावाकडे पण अशाच पद्धतीने करतात, तर खूप छान आमरसची टेस्ट येते. तर मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे रस बनवण्यासाठी. तर यामध्ये आपल्याला आता असं आंब्याचा रस असा काढून घ्यायचा आहे. तर बघा किती छान रसाळ आंबा आहे आपला, आणि असा आंबा असला की आमरस आणखी चविष्ट बनतो. तर आता मी या चम्मचच्या साहाय्याने याचा गर काढून घेणार आहे, आणि गर बघा किती स्मूथली निघतंय गर. तर आता आपला आंब्याचा गर काढून झाला की आपल्या ज्या गुठळ्या असते ना, त्या आपल्याला पाण्यामध्ये थोड्याशा धुवून घ्यायच्या आहे, म्हणजे जो आपला गर आहे तो वाया जाणार नाही. आणि तेच पाणी आपल्याला आता त्या आमरसमध्ये घालायचं आहे. अगदी थोडं पाणी घ्यायचं, एकदम जास्ती पण पाणी नाही घ्यायचं, त्यामुळे कन्सिस्टन्सी पण टिकून राहते. तर बघा आता हेच पाणी मी आमरसमध्ये घालते आहे. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे. जर आंबा जास्ती आंबट असेल तर थोडी साखर जास्ती घाला. आणि अगदी थोडं चिमूटभर मीठ घालते आहे. तुम्ही वेलची पूड पण घालू शकता यामध्ये, पण मला वेलची पूड आमरसमध्ये आवडत नाही, म्हणून मी थोडं मीठ आणि साखरच घालते आहे. छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला मिक्सरमध्ये केलेला आमरस आवडतो की असा हाताने पारंपरिक पद्धतीने केलेला आमरस आवडतो, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा किती छान आपला असा आमरस तयार झालेला आहे. तर इथे आपल्या थाळीची मेन डिश आमरस पण तयार झालेला आहे. आता आपण पुऱ्या तयार करून घेऊया. तर आता आपल्या इथे पीठ पण मऊ झालेलं आहे. आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तर मी ते एक मोठी पोळी लाटून घेते आहे, आणि वाटीच्या साहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या कापून घेते. यामुळे पुऱ्याही छान एकसारख्या होतात आणि वेळही कमी लागतो. तर बघा अशा प्रकारे छोट्या छोट्या पुऱ्या छान आपल्याला कापून घ्यायच्या. तर मी एक सोबतच सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. तर इथे मी पुऱ्या एकसाथ सर्व लाटून घेतलेल्या आहे. आता मी इथे एक साईडला तेल गरम करायला ठेवलेलं कढईमध्ये. तेल छान गरम झालं की सर्वात आधी आपल्याला इथे कुरडी तळून घ्यायची आहे. आणि कुरडई बघा किती छान अशी फुललेली आहे, आणि बघा किती पांढरी शुभ्र कुरडई आहे आपली. आणि आमच्या विदर्भ साईडला अशाच प्रकारे जास्ती करतात कुरडई. तर आता आपण पुऱ्या तळून घेऊया. आणि पुरी बघा आपली किती छान टम्म फुगली आहे, बघू शकता तुम्ही.
तर आपल्याला अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. पीठ आपण योग्य पद्धतीने मळून घेतलं ना की आपल्या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही किंवा तेल जास्त शोषून घेत नाही. तर बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपल्या पुऱ्या फुगल्या आहेत. आपल्या पुऱ्या तळून झाल्या की नंतर आपल्याला भजे पण यामध्ये तळून घ्यायचे आहेत. आता आपण याच तेलामध्ये भजी सुद्धा काढून घेऊया. योग्य पद्धतीने आपण भजे तळले की खूप छान होतात ते भजे. आपल्याला भजे टाकताना गॅसचा फ्लेम थोडा मोठा ठेवायचा आहे आणि भजे टाकून झाले तेलामध्ये की गॅसचा फ्लेम मीडियमवर करून ठेवायचा, म्हणजे आपले छान भजे कुरकुरीत होतात. तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीची पण भजी काढून घ्यायची आहे. आपली उन्हाळा स्पेशल आमरस थाळी सर्व करण्यासाठी तयार आहे. अगदी 1 तासाच्या आत ही आमरस थाळी तयार होते. तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची आमरस थाळी नक्की करून बघा आणि ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.